नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में आयोजित जनता दरबार और विभिन्न मुद्दों पर वन मंत्री गणेश नाईक का बड़ा बयान सामने आया है। वन मंत्री गणेश नाईक ने कहा कि वे 1995 से जनता दरबार आयोजित कर रहे हैं, जहां 90% तक लोगों की समस्याएं हल होती हैं। यह दरबार जनता पर मेहरबानी नहीं बल्कि समाधान और संतोष के लिए है। आइए सुनते हैं इस पूरे घटनाक्रम पर ठाणे से यूसुफ पुरी की एक खास रिपोर्ट। हे बघा, बाब अशी आहे की मी 95ला ज्याला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवतो। आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार। जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात। ज्या लोकांचे प्रयत्न करून करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात एरवी इजी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो। जसे जनतेचे प्रश्न तुम्ही थेट समोरच्या व्यक्तीला फोन लावून ते प्रश्न तातडीने सोडवत आहेत। नाही बघ, द्या आमच्याकडे, बघू करू, त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत। आता बाबाशी की एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार पण चौकटीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो। आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ऍव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत। 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत। आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत, म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणीही घेऊ शकत नाही, घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात। एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे। म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो, परंतु पुटअप तर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार। म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल, परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही। आणि म्हणून येताना जनता दरबारामध्ये समाजसेवकांनी त्या घटकांना मदत करावी आणि त्याचा प्रश्न प्रॉपर स्टाईल मध्ये तिथे पुटअप व्हावा आणि होतोय। म्हणजे या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे प्रवक्ते व्यवस्थितपणे उत्तर देण्यासाठी आहेत आणि गृह विभाग सुद्धा सक्षमतेने काम करते। शेवटी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या पोलीस त्या कक्षेमध्ये जर गुन्हे उघडकीस येतात याचा अर्थ गुंडांचं किंवा गुन्हेगारांचं प्रमाण वाढलं असं नाही, उलट ती यंत्रणा सक्रिय आहे आणि म्हणून ते गुन्हे उघडकीस येतात। काय आपल्या लक्षात माझं म्हणणं की एखाद्या ठिकाणी गुन्हे नोंदीतच नाही झाले म्हणजे याचा अर्थ तिथे कोणी तपास करायला कोणी गेलाच नाही, गुन्हे नोंदीत होतात याचा अर्थ तपास होतोय, यंत्रणा सक्रिय आहे। आता अशा प्रकारचे गाण्यांचा मोठा कार्यक्रम ठेवला ना त्याच्यामध्ये काही लोक काही ड्रग्ज घेऊन आले आणि अशा प्रकारे यंत्रणा कुठे परी पडणार आहे। म्हणजे घडलेल्या गोष्टी वाईट ते अशा घडता कामा नयेत, किंबहुना देशामध्ये राज्यामध्ये असे ड्रग्ज निर्माणच होऊ नयेत किंवा बाहेरून ड्रग्ज येऊ नयेत, परंतु अशा ह्या इतक्या मोठ्या असं म्हणतो चोराला 1000 वाटा, काय म्हणतो आपण म्हणतो ना चोराला 1000 वाटा, चोराची येण्याची भूमिका कधी आहे कुठल्या मार्गाने आपल्याला समजत नाही, परंतु याचा अर्थ प्रशासन आणि यंत्रणा कमकुवत आहे असं म्हणण्यात अर्थ नाही। आणि या गोष्टी घडता कामा नयेत आणि घडले ते वाईट। साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी जी बिबट्याची संख्या त्याच्या चौपट वाढलेली, प्रामुख्याने आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या जो पुणे जिल्हा त्याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि अहिल्यानगर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। आता नाशिक मध्ये सुद्धा बिबटे आलेले आहे आणि त्याकरता यंत्रणा सक्रिय आहे। साधारणपणे 250 बिबट्या पकडलेले आहेत, त्यांची पिंजऱ्यांमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आणि लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट सफारी करायचा विचार आहे। प्रत्येक म्हणजे कोकणातला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पलीकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर पर्यंत
मराठवाड्यातले आणि खानदेशातले सुद्धा आणि विदर्भामध्ये व्याघ्र सफारी करण्याचं ठरवले प्रत्येक जिल्ह्याला आणि तशी यंत्रणा चालू झालेली आहे. आराखडा तयार होत आहे आणि लवकरच त्या गोष्टी सुरळीत होतील. उद्यानाच्या सभोवताली वस्ती आहे तर काही ज्यांना मानवतावाद सुद्धा माहित नाही म्हणजे प्राणीची म्हणजे बुद्ध माहित नाही असे लोक बाण मारून वानरांना जखमी करतायत ही गोष्ट खरी आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिबट्यांची 3 शिकार झाली पण गोष्ट खरी आहे. त्या घटकानं पकडलेल्या त्याच्यातले 3 तर संजय गांधी उद्यानामध्ये असलेल्या पाड्यांमध्ये राहणारे लोक आहेत आणि बाहेरचे 2 लोक आहेत. आता प्रश्न असे की ही यंत्रणा बिबट्याची शिकार किंवा वाघाची शिकार करणारे लोक नुसते आपल्या राज्यातले देशातले नाहीत तर काही परदेशी लोकांशी त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि अशा प्रकारच्या लोकांना पकडून जेरबंद केलेले आहे आणि असे त्यांच्यावर खटले पण चालू आहेत. वन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि NGO सुद्धा तुमच्यासारखे मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया सतर्क है तो त्याच्यामुळे यांच्यावर वचक राहिला जाता नहीं. देखिए बात ऐसी कि महाराष्ट्र में रहना है, व्यवसाय करना है, नौकरी करें तो मराठी आनी चाहिए, उसमें कोई शक नहीं है. लेकिन वन फाइन वार्निंग कल से तुम मराठी बोलना शुरू करो तो मराठी उसको नहीं आती होगी तो सीखने के लिए उसको एक कालखंड देना चाहिए. ये मेरा मत है. अभी बात ऐसी कि जिन्होंने पहले उनको परवाना दिया, लाइसेंस दिया, उन्होंने एक जागरूकता रखनी चाहिए थी, रखी नहीं है. तो अभी ठीक है, महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलनी पड़ेगी, सीखनी पड़ेगी. लेकिन अनऑफिशियल कल आज के आज बोलो ऐसा नहीं होगा. इसलिए उनको मुद्दत तो देनी पड़ेगी, पहले 1 महीना 1.5 महीना. उसके बाद में यदि मराठी नहीं आपको आती है तो आपका परवाना जो लाइसेंस, ड्राइविंग लाइसेंस है, रिक्शा का परवाना रद्द किया जाएगा. इसका मतलब नेचुरल जस्टिस हो जाएगा. उसको उजागर करके बाद में उसको आप शिक्षा करो. सोए हुए आदमी को क्या शिक्षा. प्रधान मोदी साहब ने जो एक कदम बढ़ाया है उसमें महिलाओं का महत्व डेफिनेटली जो खाली अखबार में था, पेपर में था या कागज पत्र में था, वो रियलिस्टिक जीवन में महिलाओं का महत्व पक्का एम्बोज हो जाएगा, मतलब पक्का अधोरेखित होने वाला है. इसलिए मोदी साहब का तो लोग गौरव कर रहे हैं. सर